नागपुर के काटोल स्थित एसबीएल एनर्जी में हुए भीषण विस्फोट के बाद सियासत गर्मा गई है। चरण सिंह ठाकुर ने कंपनी मालिक पर सख्त कार्रवाई, भारी मुआवजे और फैक्ट्री बंद करने की मांग की है। नागपुर जिले के काटोल तहसील के राउलगांव में स्थित एसबीएल एनर्जी में हुए धमाके के बाद अब राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। चरण सिंह ठाकुर ने इस घटना को बेहद दुखद बताते हुए सीधे कंपनी मालिक को जिम्मेदार ठहराया है। उनका कहना है कि साल 2025 में भी यह हादसा हुआ था और तब सुरक्षा सुधार के निर्देश दिए गए थे, लेकिन उन पर अमल नहीं किया गया। चरण सिंह ठाकुर ने कंपनी मालिक पर गैर इरादतन हत्या का मामला दर्ज कराने की मांग की है। उन्होंने मृतकों के परिवारों को 75 लाख रुपए और घायलों को 25 लाख रुपए देने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि जब तक मदद नहीं मिलती अंतिम संस्कार नहीं होने देंगे। उन्होंने फैक्ट्री तुरंत बंद करने और सख्त सुरक्षा नियम लागू करने की भी मांग की है। जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये कंपनी मालकाचा त्या ठिकाणी दोष आहे। कंपनी मालकाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली नव्हती। 2025 मध्ये त्या ठिकाणी घटना झाली होती, तेव्हाच त्यांना सूचना करण्यात आलेली होती की सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केल्याशिवाय आणि जे मजूर त्या ठिकाणी कामावर येतात त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी कामावर लावू नये, कारण की हे अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ती कालची आहे। आणि म्हणून माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कंपनी मालकावर मनुष्यवधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याशिवाय दुसरा कोणताही त्या ठिकाणी त्याला सवलत देण्यात येऊ नये, त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जे मृत कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबियांना 75 लाख रुपयाची मदत दिली गेली पाहिजे। जे दवाखान्यामध्ये आहेत तेही मरणासन्न अवस्थेमध्ये काही पेशंट आहेत, त्यांनाही त्याच पद्धतीची मदत त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे। आणि जे जखमी आहेत त्यांनाही 25 लाख रुपये त्या ठिकाणी दिल्याशिवाय आज या दुर्घटनेच्या संबंधामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी जी मीटिंग बोलावलेली आहे, माझी त्यांना विनंती आहे, शासनालाही विनंती आहे, ही मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होऊ देणार नाही। आणि जे दवाखान्यामध्ये जे काही किरकोळ जखमी आहेत त्यांना 25 लाख रुपये दिले पाहिजे। खरं तर ही सर्व हानी भरून न निघणारी आहे। त्याच्याकरता शासनाने आता SOP त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे आणि प्रत्येक कारखान्याला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना केल्याशिवाय आता हा कारखाना सुरू होणार नाही, अशा प्रकारचं शासनानं निर्णय केला पाहिजे। राज्य सरकारचे अधिकारी सांगतात की केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात, केंद्र सरकार सांगते की राज्य सरकारचं लक्ष नाही आहे, एकामेकावर ढकलण्याशिवाय दुसरं काम त्या ठिकाणी नाही आहे। परंतु एक गरिबाचं कुटुंबाचा नागरिक त्या ठिकाणी जो मजुरी करण्याकरता येतो तो काय मरणाकरता यांच्याकरता कारखाने आहेत का, हा माझा प्रश्न आहे। आणि म्हणून त्यांना हे अशा प्रकारचे त्या ठिकाणी कारखाने चालवायचे असतील तर ती शासनाने जी SOP तयार केलेली आहे त्या SOPच्या माध्यमातून त्याच्यावर निरीक्षक ठेवले पाहिजे। एवढे मोठे मोठे कारखाने 40-40 हजार मजूर त्या ठिकाणी काम करतात आणि शासनाचा कोणी अधिकारी त्या ठिकाणी राहत नाही, ही बाब बरोबर नाही आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे।